त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा माजी मंत्र्यांकडून मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू आहे। हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील देवगिरीवरती अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। धर्मराव बाबा आत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी अंतर्गत आता मंत्र्यांचं लॉबिंग सुरू आहे, आमदारांचं लॉबिंग सुरू आहे। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून आणखी माहिती घेऊया। निलेश, आता मंत्री पदासाठी सुद्धा प्रचंड लॉबिंग राष्ट्रवादीमध्ये दिसून येतंय, नक्की या संदर्भामध्ये काय माहिती आहे, काय अपडेट्स आहेत? पूर्वी 2 दिवस अजित पवार दिल्लीमध्ये होते आणि 2 दिवस दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत। यासोबतच खाते वाटपांचं देखील कुठेतरी निश्चिती झाली अशा पद्धतीची माहिती मिळते आणि त्यामुळे आपलं नाव या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये असायला हवं यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले माजी मंत्री सरसावल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच आज सकाळपासूनच देवगिरी निवासस्थानी अनेक माजी मंत्री येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यासोबतच धर्मराव बाबा आत्राम असतील, ही मंडळी आता भेटायला देवगिरी निवासस्थानी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। प्रतापराव चिखलीकर जे देखील इच्छुक आहेत मंत्रिपदासाठी ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नरहरी झिरवळ देखील आता काही वेळापूर्वीच देवगिरी निवासस्थानी आलेले आहेत। एकंदरीतच मागच्या 2-3 दिवसांपासून सातत्याने चर्चा होती की अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो, त्यामुळे अनेक वरिष्ठ नेते जे आहेत ते अजित पवारांजवळ या ठिकाणी भेटीगाठी घेत आहेत आणि आपलं मंत्रिपद सिक्युअर करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा पद्धतीची एक बाब आता या निमित्तानं नमूद करायला हवी आणि त्यामुळेच आज सकाळपासूनच महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले माजी मंत्री अजित पवारांची भेट घेत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर काल दिल्लीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची उशिरा बैठक पार पडली होती तर सुनील तटकरेंच्या निवासस्थानी आणि या ठिकाणीच मंत्रिपदांसंदर्भामध्ये अंतिम निर्णय झाला आहे अशी पद्धतीची माहिती मिळते आणि म्हणजे या पार्श्वभूमीवरती जुने चेहरे दूर होत आहेत का आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळते का, कोणाची वर्णी लागते हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।